हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण 2.1 द ब्रदर ही पोएम शिकणार आहोत. आता या पोएमचा अर्थ समजला तर तुम्हाला खूप आवडणार ही कविता. द ब्रदर म्हणजे काय की भाऊ. आता हा जो भाऊ आहे ना, तो आपल्या सगळ्यांचाच कोणा ना कोणाचा तरी असतो. छोटा मोठा, चुलत, आत्ते भाऊ, मामे भाऊ, असा कुठला ना कुठला तरी भाऊ आपल्या आयुष्यात असतोच. ते याच्याविषयीची कविता आहे. पण ही सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक वॉर्मअप ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. वॉर्मअप म्हणजे काय, जसं आपण शरीरात आपण व्यायाम करतो सुदृढ राहण्यासाठी, आणि मग त्यासाठी आपल्याला शारीरिक हालचालींची गरज असते. तसंच हा वॉर्मअप आहे आपल्या ब्रेनसाठी, की कविता समजून घ्यायला जास्त मदत होणार आहे. आता फॅमिली फॅमिली ही कशी असते, हे आपलं कुटुंब आहे. आता या फॅमिलीमध्ये कनेक्टेड वर्ड्स, रिलेटेड वर्ड्स, मदर आहे. अजून कोण येतं? फादर येतात. अजून कोण येतं? ब्रदर येतो. अजून कोण येतं? सिस्टर. मग तुम्ही ग्रँड पॅरेंट्स लिहिलं, ग्रँडफादर लिहिलं, आंट लिहिलं तरीही चालणार आहे. आता इथं फ्रेंड आहे. फ्रेंड कसा असतो? काइंड असतो. खूप त्याला दयाळू असतो फ्रेंड. नंतर आणखीन फ्रेंड कसा असतो? तो तुमचा फ्रेंड कसा असेल? लॉयल. लॉयल म्हणजे काय? प्रामाणिक असणार आहे तुमचा फ्रेंड. तो क्लेवर आहे, तो हुशार आहे, आणि तुमचा फ्रेंड स्मार्ट पण आहे. सो अशा प्रकारे पोएम अँड एन्जॉय. चला कविता म्हणूयात आणि मज्जा घेऊयात. इन लाफ्टर ब्राईट, इन शॅडोज डीप, अ बॉन्ड वी शेअर, द लव वी कीप, थ्रू स्टॉर्म्स अँड सन वी वॉक ॲज वन. यू माय ब्रदर, माय मून अँड सन. You, my brother, my moon and sun. With eyes that see my hidden pain, you stand beside through loss and gain. In every year and every smile, your presence makes it all worthwhile. Like rivers flow to the sea, together strong, you and me. When days are dark and nights are long, your strength and hope keep me strong. Through time and space, no bond can break. A love so pure, no force can break. अमनजीत सिंग यांची ही कविता आहे. अतिशय सुंदर कविता आहे. याच्यामध्ये बहीण भावाच्या प्रेमाचा इतका छान बॉन्ड दाखवलेला आहे. आता लाईन टू लाईन ही कविता आपण समजून घेऊयात. ठीक आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे बघा. इन लाफ्टर ब्राईट म्हणजे आनंदाच्या सर्वोच्च क्षणी, शॅडोज डीप दुःखाच्या खोल वेळी, अ बॉन्ड वी शेअर दॅट लव वी कीप म्हणजे आपण एक असं बॉन्ड म्हणजे काय, नातं जपलेलं आहे, आणि आपलं जे प्रेम आहे ते कसं आहे, टिकून आहे. तो प्रेमाचा धागा, ते नातं आपलं टिकून आहे. थ्रू स्टॉर्म्स वादळात, उन्हात, सूर्यात, वी वॉक ॲज वन. कितीही आयुष्यात वादळ आली आहे, सूर्याचं ऊन आलंय, पण आपण कसे आहोत, एका जीवाने राहतोय. यू म्हणजे तू, माय ब्रदर माझ्या भावा, माय मून आणि माय सन माझा तू कसा आहेस, माझा चंद्र आहे, माझा सूर्य आहेस. विथ आईज दॅट सी माय हिडन पेन, आणि कसं माझं जे दुःख आहे, अंतरीचं दुःख आहे. हिडन पेन म्हणजे काय, सगळ्यांना ते दुःख दिसत नाहीये, असं ते दुःख आहे. आणि त्या दुःखात, त्या वेदनेमध्ये तू माझ्या सोबत, माझ्या शेजारी, बिसाईड म्हणजे बाजूला, कसा उभा आहेस. लॉस अँड गेन. आता लॉस म्हणजे काय, एखादी गोष्ट आपण जेव्हा गमावतो, आपण म्हणतो ना माझा लॉस झालाय. आणि गेन, गेन म्हणजे काहीतरी मिळवणं. त्या सगळ्यामध्ये तू माझ्यासोबत उभा आहेस. इन एव्हरी टिअर अँड एव्हरी स्माइल. आता बहीण भाऊ आहेत, काही ना काहीतरी गोष्टी आयुष्यात घडतच असतात. तुम्ही लहान असाल किंवा मोठे असाल, तर प्रत्येक अश्रूमध्ये आणि प्रत्येक हास्यामध्ये युअर प्रेझन्स, तुझं अस्तित्व, तुझं असणं, मेक्स वर्थ वाईल. म्हणजे तुझं जे असणं आहे, तुझे जे माझ्या आयुष्यात जे तू आहेस, ते खरंच कसं आहे, वर्थ वाईल आहे. सो इथे आपल्याला वर्थ वाईलचा अर्थ दिलेला आहे, एन्जॉयबल अँड युजफुल म्हणजे उपयोगी आहे. लाईक रिव्हर्स
फ्लो टू द सी. तुम्हाला माहिती आहे नद्या कशा वाहतात? समुद्राकडे वाहतात. टुगेदर स्ट्रॉंग यू अँड मी. जशा नद्या समुद्राकडे वाहतात एका जीवानं, एका ताकदीनं, तसेच तू आणि मी आहे. इथे बहीण भावाला म्हणतीये, वेन डेज आर डार्क अँड नाईट्स आर लाँग. जेव्हा दिवस कसे असतील, खूप डार्क असतील, नाईट्स खूप मोठ्या असतील, म्हणजे आयुष्यात काही अडचणी असतील, युअर स्ट्रेंथ, तुझी ताकद आणि तुझी आशा अँड होप कीप मी स्ट्रॉंग. माझ्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या, कितीही वादळ आली, कितीही दुःख आली आणि आता वाटलं काहीच दिसत नाही समोरचं, त्यावेळी तुझी ताकद, ती भावाला म्हणते बहीण, आणि तू जी आशा निर्माण करतो माझ्या मनात, त्यामुळे मी कशी राहतीये बहीण, स्ट्रॉंग राहतीये. थ्रू टाईम अँड स्पेस नो बॉन्ड कॅन ब्रेक. म्हणजे कितीही काळ पुढे गेला, तू कितीही मोठा झाला, वयस्कर झाला, म्हातारा झाला किंवा मी मोठी झाले, हा जो काळ पुढे निघून चाललाय, हा बॉन्ड जो आहे आपला प्रेमाचं नातं आहे, बॉन्ड या अर्थाने, ते नातं या अर्थाने, ते कुणी तोडू नाही शकत आहे. अ लव्ह सो प्युअर, हे जे प्रेम आहे ते खूप निखळ आहे, ते खूप पवित्र आहे. नो फोर्स कॅन ब्रेक. आणि कुठलीच गोष्ट ही आपल्या नात्याला तोडू शकणार नाही. तेव्हा हे आपलं नातं अत्यंत प्युअर आहे, अत्यंत पवित्र आहे. आणि तू माझा भाऊ आहेस आणि या सगळ्या संकट काळात तू कसा माझ्यासोबत उभा राहशील, तू कशी मला ताकद देशील, असं ही बहीण इथे या कवितेच्या माध्यमातून सांगतीये. तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हे बहीण भावाच्या प्रेमाचं नातं आहे आणि ते ती बहीण तिचं म्हणणं मांडतीये. तुमच्या प्रत्येकाचा विचार याबद्दल वेगळा असू शकतो किंवा तुम्हाला ही कविता जर आवडली असेल तर तुम्ही नक्की या कवितेला लाईक करा. तुम्हाला एक्सप्लेनेशन आवडलं का मला सांगा, किंवा तुम्हाला कुठला व्हिडिओ हवा आहे तेही मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता. सो आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.